संध्या पोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मी आज गेली होती माझ्या शौर्याच्या स्कूलमध्ये गेले होते. मग आधी हॉस्पिटलमध्ये गेले, माझी तब्येत बरी नव्हती तर हॉस्पिटलमध्ये गेले. तर शौर्याला आणायला उशीर झाला. नंतर शौर्याच्या स्कूलमध्ये गेले तर शौर्य रडत होता, तू लेट आली म्हणून. आणि मग इथं गाड्या पण खूप येतात. आणि मग इथं आली बघा मी रील बनवण्यासाठी. कसं दिसते असं वाटतं का नदी आहे, नदीसारखं वाटत आहे ना, वाटत आहे ना नदीसारखं. नदी नाही, नाला आहे, नालाच आहे. आणि इथं रील रील बनवण्यासाठी आली, काढला पण एक दोन रील. असं वाटत आहे मला इथं बसा पण खूप खोल आहे असं वाटतं. का खोल आहे नाही, खूप खोल आहे ना, खोल. कुठून पाहू का याच्यामध्ये, कुठू का रील बनवते म्हटलं, ते चप्पल दे माझी, ती चप्पल. आणि दादा म्हटल्यानंतर तो परत फेकून देते, तर ते बनवत नाही आता, कारण की ते खूप खोल आहे. हात पाय सटकला बिटकला पाय विनाकारण रिक्स नाही घ्यायचं रील काढायच्या नादामध्ये ना. तर कसं वाटते पाणी सांगा मला, कमेंटमध्ये सांगा पाणी कसं वाटते. मला जर आवडलं, म्हणजे पाणी गढूळ आहे पण असं त्याचा प्रवाह खूप छान आहे, खूप छान वाहत आहे ते पाणी, छान वाटत आहे ना. आणि इकडच्या साईडनं मग अशी आता गाडी आली इकडे, हा रोड आहे इथं, इथून गाड्या जातात. तर इथं इकडच्या साईडनं ना, रुको एक मिनिट, इकडच्या साईडनं बघा पाणी निघते त्या साईडने. तर इथून वरतून रेल्वे जाते, रेल्वे जात होतं तेव्हा एक रील काढली मी, टाकायची आहे अजून. बाकी सर्व तुमच्याकडे काय म्हणते, पाऊस वगैरे. आमच्याकडे खूप जास्त पाऊस सुरू आहे, खूप 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 खूप. सकाळी तरी एवढा पाऊस होता का मला लवकर जायचं होतं सोनोग्राफी करायसाठी. तर लवकर आटपली मी सर्व कामं, लवकर लवकर केली. पण पाऊस एवढा सुरू झाला का लेट झालं जायला. आता किती वाजले, आता बघा 12:15 झाले, 12:15 झाले आता. तर खूप लेट झाली. पण सोनोग्राफीच्या तिथं जास्त गर्दी नसल्यामुळे लवकर तिथे नंबर लागला. आणि मॅडमकडे गेले तर तिथं पण लवकर नंबर लागला. तर आता घरी गेल्यानंतर गोळ्या औषधा घेते, ते जाऊ देत. हे मला सांगा, पाणी नदीसारखं वाटते ना खरंच, असं वाटते ना नदीच आहे. मला तर नदीसारखं दिसत आहे. ते गाड्या पण येतात इथं. रील काढणं म्हणजे एक कठीणच काम झाले. रोड झाला छोटा आणि गाड्या जास्त जास्त येतात. चला तर, झाला एंड झाला. मला असं वाटते मोठ्या लोकांपेक्षा ना छोटे छोटे मुलंच माझे खूप फॅन आहेत. कारण की मोठे असले तर दुरून बघतात आणि बस निघून जातात. कोणी कोणी येते मला सेल्फी वगैरे घेतात. पण जे लहान लहान आहे ना, चिल्लर पार्टी आहे ना, त्यांना मी दिसली की त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. आणि ते एवढं म्हणजे धडपडून बाय हाय, म्हणजे खूप म्हणजे वेगळंच वाटते मला. वेगळं म्हणजे छान वाटते, वेगळं म्हणजे दुसराच विचार नका करू, खूप छान वाटते. कारण की मुलं मला तसे पण आवडतात आणि त्यांना मला बघून जो आनंद होतो ते पाहून मला अजूनच आनंद होतो खूप. आधी 2-3 मुली येऊन गेल्या, नंतर हे पण छोट्या छोट्या मुली आल्या. मुलं दोन्ही होते, सर्वांनी बाय बाय करून गेले. तर चला, खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग केला मी, कारण की मला ब्लॉग खूप कन्फ्यूज होते मी ब्लॉग बनवण्यामध्ये, काय बनवू काय नाही. तर ठीक आहे, चला मी अजून 1-2 रील बनवते आणि घरी जाते. औषध गोळ्या पण घ्यायच्यात मला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. ठीक आहे, बाय, टेक केअर. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमचं असं सपोर्ट आणि प्रेम राहू द्या. आणि माझं काही चुकत जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, बाय.